श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुमचे आयुष्य हे नेहमी संयम, कष्ट आणि कर्मावर आधारित राहिले आहे. कारण तुमच्या राशीचा स्वामी साक्षात न्यायदेवता शनिदेव आहेत. अनेकदा असे घडते की तुम्ही अतोनात कष्ट करूनही तुम्हाला हक्काचे फळ मिळत नाही. तुमच्या कामात सतत अडथळे येतात आणि नशीब जणू काही तुमच्या विरोधात काम करत आहे असे वाटते. परंतु या संकट चतुर्थीच्या पवित्र तिथीला ग्रहाची अशी देवी रचना जुळून आली आहे, जिथे शनिदेवाच्या लाडक्या राशीवर साक्षात गणनायकाची असीम कृपा दृष्टी पडत आहे. जेव्हा कर्माचा स्वामी शनी आणि विघ्नहर्ता गणेश एकत्र येतात, तेव्हा तुमच्या जीवनातील संघर्षाचा कालावधी पूर्णपणे संपुष्टात येतो आणि प्रगतीची नवी दारे उघडली जातात. संकट चतुर्थी म्हणजे केवळ एक उपवास नाही किंवा धार्मिक विधी नाही, तर ही एक अशी ऊर्जा स्थिती आहे जिथे विश्वातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी या दिवशी तुमच्या कुंडलीतील 7.5चा किंवा ढय्येचा जो प्रतिकूल प्रभाव आहे, तो बाप्पाच्या मंत्रोच्चाराने आणि भक्तीने शांत होऊ शकतो. ज्यांना आर्थिक चणचण भासत आहे, ज्यांचे पैसे कुठेतरी अडकले आहेत किंवा नोकरी व्यवसायात अपमानास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यांच्यासाठी या दिवशी केलेली साधना ही एका मोठ्या आध्यात्मिक कवचप्रमाणे कार्य करते. ही वेळ आहे तुमच्या जीवनात आलेल्या चुकीच्या निर्णयाचे प्रायश्चित करून एका नवीन यशस्वी पर्वताचा शुभारंभ करण्याची. लक्षात ठेवा, कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत दुर्मिळ आहे, कारण या चतुर्थीला चंद्र आणि गुरुची तिथी तुमच्या गोचर कुंडलीत अत्यंत अनुकूल स्थानात येत आहे. हे केवळ काही तासाचे धार्मिक महत्त्व नसून तुमच्या पुढील भविष्याची दिशा ठरवणारा एक टर्निंग पॉइंट आहे. अनेक ज्योतिषशास्त्रीय ग्रंथानुसार या विशेष तिथीला केलेले लहानशे दान किंवा भक्ती देखील तुम्हाला फळाच्या रूपात हजारो पटीने लाभ देते. म्हणूनच हा केवळ एक भाग नसून तुमच्या आयुष्याला आनंदाने भरून टाकणाऱ्या मार्गाची पहिली पायरी आहे. आता तयार व्हा, कारण पुढच्या भागात आपण ही पूजा कशी करायची त्याबद्दलची सविस्तर आणि शास्त्रोक्त पद्धत जाणून घेणार आहोत. आता जाणून घेऊया या महापावन दिवशी सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत तुम्हाला तुमची दिनचर्या कशी ठेवायची आहे. संकट चतुर्थीच्या दिवशी सूर्यदेवापूर्वी उठणे हे अत्यंत शुभ मानले जाते. स्नानादी कर्मे उरकल्यानंतर शक्य असल्यास लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा, कारण हे रंग बाप्पाला अत्यंत प्रिय आहेत. तुमच्या घरातील बाप्पाच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर स्वच्छ आसनावर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा. डोळे मिटून हात जोडा आणि मनापासून संकल्प करा की, हे विघ्नहर्ता, आज मी माझे सर्व दुःख, चिंता आणि संकटे तुमच्या चरणी समर्पित करत आहे. हा संकल्प तुमच्या मनातील सांशकता दूर करून पूर्ण श्रद्धेचा पाया रचतो. पूजा मांडताना बाप्पाला स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने स्नान घाला. त्यानंतर शेंदूर अर्पण करा, कारण शेंदूर हे गणेशाच्या प्रसन्नतेचे प्रतीक आहे. बाप्पाच्या मूर्तीला गंध, अक्षदा आणि विशेष दुर्वा अर्पण करताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. दुर्वा नेहमी कोवळ्या आणि 3 पानाच्या जोडीने असाव्यात. पूजेच्या वेळी समोर तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि तो दिवसभर किंवा किमान संध्याकाळपर्यंत तेवत राहिला पाहिजे, याची दक्षता घ्या. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी एक विशेष टीप: या दिवशी पूजेच्या ठिकाणी पाण्याचे तांब्या ठेवा, ज्यामध्ये थोडी गंगाजल आणि अक्षदा असतील. हे पाणी तुमची सकारात्मकता वाढवण्यास मदत करेल. पूजेचे हे सत्र पूर्ण केल्यानंतर दिवसभर तुमच्या मनात गणेशाचे नामस्मरण अखंड चालू राहू द्या. या दरम्यान कोणतीही गडबड किंवा घाई करू नका, कारण भक्ती ही शांततेत आणि एकाग्रतेतच बाप्पाला पोहोचते. लक्षात ठेवा, पूजा ही केवळ एक कर्मकांड नाही, तर तो तुमच्या
आतल्या ऊर्जेला बाप्पाच्या दिव्य ऊर्जेशी जोडण्याचा मार्ग आहे. तुम्ही जितक्या शुद्ध भावनेने आज पूजेची तयारी कराल, तितकाच जास्त सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या वातावरणात जाणवेल. ही केवळ पूजा नसून तुमच्या नशिबाचा कायापालट करण्याची एक प्रक्रिया आहे. आता या पूजेत वापरल्या जाणाऱ्या गुप्त वस्तू कोणत्या, ज्या तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील, ते जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. कारण पुढचा भाग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता आपण त्या महत्त्वाच्या भागाकडे वळत आहोत, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तर कुंभ राशीसाठीचा तो गुप्त उपाय, जो तुमची नशिबाचे चाके फिरून टाकेल. या दिवशी बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करताना त्यामध्ये शनीची पाने आवश्यक एकत्रित करा. तुम्हाला माहीत आहे का? शमी वृक्ष हा साक्षात न्यायदेवता शनिदेवाचा अतिप्रिय वृक्ष आहे आणि तो गणपती बाप्पांनाही तेवढाच प्रिय आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी शनिदोषामुळे येणारे अडथळे, कामातील दीर्घाई आणि आर्थिक कोंडी तोडण्याची शक्ती या शमीपत्रात दडलेली आहे. जेव्हा तुम्ही दुर्वा आणि शमी एकत्रित करून अर्पण करता, तेव्हा शनिदेव आणि गणपती बाप्पा या दोघांचा संयुक्त आशीर्वाद तुम्हाला मिळतो, ज्यामुळे बंद पडलेली कामे वेगाने मार्गी लागतात. हा केवळ एक उपाय नाही, तर हा एक जिवंत चमत्कार आहे. मागच्या संकटीला मकर आणि कुंभ राशीच्याच एका भक्ताने, जो गेल्या 3 वर्षापासून प्रचंड कर्जाच्या आणि व्यवसायातील अपयशाच्या तणावाखाली होता, त्याने पूर्ण श्रद्धेने आणि नियमाचे पालन करून हा शमीपत्राचा उपाय केला. बाप्पाची कृपा अशी झाली की अवघ्या काही दिवसातच त्यांना एक मोठी ऑर्डर मिळाली. त्याचे जुने अडकलेले पैसे परत आले आणि त्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस परतले. हे लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही भक्ती आणि कर्माची जोड देता, तेव्हा निसर्गही तुमच्या मदतीला धावून येतो. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ संपून भरभरीतचे दिवस आणायचे असतील, तर हा उपाय आजच करून पहा. हा उपाय करण्यासोबतच दिवसभर तुमच्या मनामध्ये ओम गणपतये नमः या मंत्राचा मानसिक जप करत राहा. जेव्हा तुम्ही काम करत असाल किंवा प्रवास करत असाल, तेव्हा मनात हा जप केल्यामुळे तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार होईल, जे कोणत्याही नकारात्मक शक्तीला तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. लक्षात ठेवा, या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून कोणतीही पूजा करू नका. तुमचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, कारण या दिवशी कुंभ राशीच्या प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानल्या जातात. या सोप्या व प्रभावशाली उपायाने तुमच्या आयुष्यातील ऊर्जेचा असंतुलित दूर होईल आणि बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. तर मित्रांनो, संकटीच्या दिवशी आपण खूप काही करतो, पण काही अशा छोट्या चुका आहेत ज्या आपल्या सर्व पूजेचे फळ शून्य करू शकतात. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पवित्र दिवशी मनात कोणाबद्दलही राग, द्वेष किंवा मत्सर ठेवू नका. कुंभ राशीचे लोक स्वभावाने खूप स्पष्ट असतात, पण या दिवशी कोणाचाही अपमान करणे, कोणाशीही कठोर बोलणे किंवा भांडण करणे टाळा. घरातील महिलांचा आदर करा, कारण जिथे स्त्रीचा मान राखला जातो, तिथेच लक्ष्मी आणि बाप्पाचा वास असतो. रागावर नियंत्रण ठेवणे हीच या दिवशी तुमची बाप्पाला दिलेली सर्वात मोठी भेट असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आहाराची शिस्त. संकटीचा उपवास हा केवळ पोट रिकामे ठेवण्यासाठी नाही, तर शरीराला आणि मनाला शुद्ध करण्यासाठी आहे. त्यामुळे या दिवशी कोणत्याही परिस्थितीत घरामध्ये तामसी अन्न किंवा मांसाहार आणू नका. जे लोक उपवास करतात त्यांनी अन्नाच्या शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी. तसेच या दिवशी जुगार, मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारच्या अनैतिक गोष्टीपासून पूर्णपणे दूर राहा. जर तुम्ही या कडक शिस्तीचे पालन केले, तर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यातील अनिष्ट शक्तीचा प्रभाव आपोआप कमी होईल. तिसरी आणि सर्वात प्रभावी बाब म्हणजे या दिवशी मुक्या प्राण्यांचा आशीर्वाद मिळवणे. तुमच्या घराच्या आसपास किंवा बाहेर एखादा काळा कुत्रा किंवा कावळा दिसला तर त्यांना हाकलून देऊ नका. उलट त्यांना प्रेमाने भाकरी किंवा बिस्किटे खायला द्या. ज्योतिषशास्त्रानुसार काळा कुत्रा हा शनिदेवाचे वाहन मानला जातो आणि त्यांना
अन्नदान केल्यामुळे शनिदेवाची साडेसातीचा त्रास कमी होतो. लक्षात ठेवा, बापाची भक्ती ही फक्त मूर्तीसमोर बसून नसते, तर ती सृष्टीतील प्रत्येक जीवामध्ये असते. या छोट्या गोष्टीमध्ये तुमच्या भाग्याचे दार उघडण्यासाठी मास्टर की ठरणार आहे. ही खबरदारी घेतल्यास तुमच्या भक्तीला दुप्पट फळ मिळेल. आता आपण पोहोचलो आहोत संकट चतुर्थीच्या सर्वात महत्त्वाच्या आणि शेवटच्या टप्प्यावर. रात्रीचे चंद्रपूजन. संकट चतुर्थीचा उपवास हा चंद्र दर्शनाशिवाय आणि अर्घ दिल्याशिवाय कधीही पूर्ण होत नाही. रात्री जेव्हा चंद्राचे आगमन होईल तेव्हा तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात स्वच्छ पाणी घ्या. त्यामध्ये थोडे कच्चे दूध, अक्षदा आणि पांढरे तीळ मिसळा. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी पांढरे तीळ हे केवळ अन्न नसून ते तुमच्या कुंडलीतील ग्रहाच्या नकारात्मकतेचा नाश करणारे आणि समृद्धीचे महादार उघडणारे एक दिव्य साधन आहे. चंद्राला अर्घ्य देताना मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा बापाकडे मांडून प्रार्थना करा. चंद्र पूजनानंतर बापाच्या मूर्तीसमोर पुन्हा एकदा हात जोडा आणि त्यांना लाल रंगाचे जास्वंदाचे फूल अर्पण करा. बापाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा, कारण तो त्यांचा सर्वात लाडका पदार्थ आहे. नैवेद्य दाखवताना ओम गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा उच्चार करा. हे फूल आणि मोदकाचा नैवेद्य म्हणजे साक्षात आपल्या बंद पडलेल्या सुखाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. बापाला सांगा की हे गणराया, आजपासून माझ्या आयुष्यातील सर्व संकटे कायमची दूर होऊ दे आणि माझ्या कुंभ राशीच्या जीवनात सुख समृद्धीचा नवा प्रकाश पडू दे. यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडावा. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, सध्या तुमचा काळ कितीही कठीण असला, कितीही संकट कितीही मोठे वाटत असले तरी लक्षात ठेवा की तुमच्या पाठीशी साक्षात विघ्नहर्ता बाप्पा खंबीरपणे उभा आहे. हा संघर्षाचा काळ आता संपला असून सुखाचे आणि आनंदाचे, समृद्धीचे दिवस अगदी तुमच्या उंबरठ्यावर आले आहेत. फक्त बाप्पावरील तुमची निष्ठा आणि विश्वास कधीही ढळू देऊ नका. जर तुम्हाला ही माहिती मनापासून आवडली असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक आणि हा भाग्य बदलणारा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. शेवटची विनंती आहे की कमेंट बॉक्समध्ये अत्यंत भक्तीने गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया नक्की लिहा. बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.